टाटा आमंत्रा येथे एक ट्रक ड्रायव्हर जेवण करण्यासाठी थांबला होता. तो तिथं थांबला असता दोन अनोळखी इसम, हा जो ट्रक ड्रायव्हर आहे मयत पवन काजू महतो राहणार बिहार, हा तिथे थांबला असता दोन अनोळखी इसम तिथं आले आणि त्याला चाकू दाखवून त्याला पैसे मागू लागले. त्यांनी विरोध केला असता त्यातील एका इसमाने त्या धारदार त्याच्या शस्त्राने त्याच्या मानेच्या डाव्या बाजूस चाकू मारला आणि त्याची तिथं हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर कोनगाव पोलीस स्टेशन येथे 427/26 या अन्वये भारतीय न्याय संहिता अन्वये विविध कलमान्वये इथं गुन्हा दाखल करण्यात आला आणि माननीय CP श्री आशुतोष डुमरे सर यांच्या आदेशान्वये या आपल्या झोन 2च्या लेवलला साधारण 5 विविध टीम वर्क करत होत्या आणि सिनियर PI कोनगाव श्री बोरसे तथा तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष बोराटे व यांच्या अधिपत्याखालील संपूर्ण टीमने हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि अतिशय शिताफीने आणि प्रयत्न करून आणि तांत्रिक पुराव्याच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस करण्यात आला. यातील जे आरोपी आहेत रमीज अब्दुल रशीद अन्सारी राहणार जैतूनपुरा भिवंडी तसेच मोहम्मद अल्केश परवेज आलम राहणार भिवंडी, या दोन्ही आरोपींना इथं अटक करण्यात आली. आपल्याला हे सांगू इच्छितो की यातील जो आरोपी आहे अल्केश, याच्यावर याआधी सुद्धा बरेच अशा प्रकारचे इथं गुन्हे सुद्धा दाखल आहेत. हा जो यातील जे दोन आरोपी आहेत त्यातील रमीज अब्दुलवर एक गुन्हा आज रोजी आमच्या पुढे दिसतोय आणि अल्केश परवेज आलम याच्यावर साधारण आपल्या ठाणे कमिशनरेटमध्ये ठाणे आयुक्तालयामध्ये साधारण याच्यावर 18 विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.